ते आहे तुमचं रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन उद्या लागणार आहे मला पुढच्या टॉपिकसाठी. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? रेडियस ऑफ गायरेशन इटेड बॉडी इथं काय टाकणार त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. या बॉडीचं कुठेतरी एक सेंटर मास एक असं का मल्टिपल असतात? सेंटर मास एकच असतो. पूर्ण बॉडी सेंटर मास एकच असतो. सपोज मी म्हटला हा सेंटर मास आहे, ठीक आहे, इथं सगळं मास इथून इथपर्यंत जे अंतर येतं त्याला आपण आर म्हणतो. इथून इथपर्यंत जे येतं त्याला आपण आर म्हणतो. हा जो सेंटर ऑफ मास पर्यंत आहे, सेंटर ऑफ मास पर्यंत जो आहे तिथपर्यंत जर मी लाईन ड्रॉ केली त्याला म्हटलं तर रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन कशा दाखवतो? रेडियस ऑफ गायरेशन कशा दाखवतो आपण? के काय डाऊट आहे? रेडियस ऑफ गायरेशन कशा दाखवतो आपण? के काय रेडियस ऑफ गायरेशन? तुम्ही काय म्हणणार? डिस्टन्स. काय म्हणणार तुम्ही? डिस्टन्स ड्रॉन फ्रॉम axis of rotation to center of mass. त्याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन. त्याला काय म्हणतो आपण? रेडियस ऑफ गायरेशन. काय डाऊट आहे? रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? डिस्टन्स दिले जे आपण आर म्हणतो त्याला आपण काय म्हणतो? पण के. कारण की R1 R2 असं म्हणतो ना, त्याचा सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी असेल त्याला आपण काय म्हटलं? के. मग डिस्टन्स आहे, मग युनिट काय आहे? युनिट काय आहे? मीटर ना. युनिट काय बनायचं? मीटर. बघ मग मी काय म्हणतो? आय बरोबर काय असेल? एम असतो ना. आय जो काय? एम असतो. मग आय बरोबर एम जसा तसा आरच्या वेळी काय? आरच्या काय लिहायचं होतं? के ना. हे पण डिस्टन्स के स्क्वेअर. देयरफॉर के स्क्वेअर इज काय? आय अपॉन एम. मग के इज काय? अंडर रूट ऑफ याच्या प्रॉपर्टी विचारलं तर स्टेट बोर्ड साठी मोस्ट टाइम टॉपिक होतो. जसं आपण रेडियस ऑफ गायरेशन सॉरी एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया त्याची प्रॉपर्टीज घेतले तसं याच्या पण प्रॉपर्टीज आपल्याला लिहिणार करते. काय सांगतो पहिली प्रॉपर्टी? मला सांगा याचा शेप बदलला तर याचा सेंटर मास बदलेल. याचा जर शेप बदलला तर याचा सेंटर मासची पोझिशन बदलते. म्हणून काय म्हणलं पहिल्यांदा? इट डिपेंड्स ऑन शेप अँड साइज. डिपेंड्स कशावर? शेप अँड साइज. सेकंड, जर एखाद्या साइडला जर मी मास वाढवला, एखाद्या साइडला मी मास वाढवला तर सेंटर ऑफ मास त्या साइडला शिफ्ट होऊन जातो. ज्या साइडला एक्स्ट्रा मास त्या साइडला सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास तर एक्स्ट्रा मासवर मास डिस्ट्रीब्युशन ज्या साइडला आहे त्या साइडला शिफ्ट होतोय. म्हणून काय म्हणतात? इट डिपेंड्स ऑन मास डिस्ट्रीब्युशन. इट डिपेंड्स ऑन मास डिस्ट्रीब्युशन. दुसरं, आता मला सांगा हा सेंटर ऑफ मास तर कळाला आपल्याला. याचे ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं ऐवजी इथं ठेवलं तर जवळ गेलं. इथं ऐवजी इथं ठेवलं जवळ गेलं. इथं गेलं तर के ची व्हॅल्यू काय वाढली. म्हणजे कशावर डिपेंड होतो? पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. इट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ if k is small याचा अर्थ काय म्हणायचा? if k is large याचा अर्थ काय म्हणायचा? जर k स्मॉल k म्हणजे झालं रेडियस ऑफ गायरेशन. k जर छोटा आला याचा अर्थ काय झाला? ऍक्सिस ऑफ रोटेशन त्या मासच्या जवळ गेलाय. म्हणजे काय म्हणणार? क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मास क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. कारण की के काय झालं तुमचा? जवळ आहे, स्मॉल. काय म्हणणार? मास डिस्ट्रीब्युशन
mass distribution is close to axis of rotation. आणि याला काय म्हणू की खूप लांब गेला म्हणजे काय mass away from axis of काढवते समजलंय सिंपल कन्सेप्ट. आता याच्यावरून बाकी सगळ्या ऑब्जेक्ट आपल्याला काय काढून द्यायचं असतं के च्या व्हॅल्यू काढून द्यायची प्रत्येकाच्या. जसं आपल्याला आता हे तर कळलं ना के इज काय अंडर रूट ऑफ आय अपॉन या. आता जस्ट फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला. आय म्हटल्यानंतर बघा फॉर्म्युला आपण तर युनिट काय म्हटलं डिस्टन्स ना मीटर. आय म्हटलं तर काय युनिट येणार किलोग्रॅम मीटर स्क्वेअर ना. आणि मास म्हणजे काय किलोग्राम गेट कॅन्सल बाहेर आला मीटर स्क्वेअर बाहेर आला तर काय झालं मीटर युनिट मीटर. आता व्यवस्थित समजून घेऊ. एक डायरेक्ट लॉजिक लागणार आहे आपल्याला. मी काय म्हणतो के फॉर अ रिंग. कोणाचं रिंग साठी काढतो. रिंग साठी जर मी काढत असेल तर काय लिहिणार आय ची व्हॅल्यू काय लिहिणार एम आर स्क्वेअर लिहिणार डिवाइड बाय काय एम लिहिणार एम गेट कॅन्सल अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजेच काय झालं म्हणजेच काय कळालं के इज इक्वल काय आर. मग आपलं एक रिलेशन लागणार आहे के बाय आर. किती येणार आहे मला रिलेशन लागणार आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. किती डाऊट आहे. आता हे प्रोसेस आहे समजायचं प्रोसेस हे असंच काढायचं असतं पण आपण ते डोकं लावणार. मी आता याच्यातून के काढण्यासाठी एक लॉजिक लावतो. remove the m and take square root. बस हा फॉर्म्युला प्रत्येक गोष्टीसाठी मी काढत बसला. काय बोललो रिमूव्ह द m and take a square root. बघा के काढायचं म्हणजे आपल्याला काय कळालं त्याचं काय करून टाकायचं मास काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी काय लावायचं लाईन लावायचं स्क्वेअर. म्हणजेच काय के काढायचं कोणाचा एम आर स्क्वेअर. बरोबर की नाही. काय सांगितलं त्यांनी एम काढून टाका याला काय टाका रूट टाका म्हणजे काय भेटू झालं. लॉजिक कळालं. रिमूव्ह द एम आणि टेक अ स्क्वेअर रूट घेतलं तर होऊन जाईल. हे झालं तुमचं रिंग साठी. हे कोणासाठी काढलं आपण रिंग साठी ना. बघा तर मी म्हटलं के फॉर इट इज काय म्हणलं एम आर स्क्वेअर बाय 2 ना एम आर स्क्वेअर बाय 2. काय सांगितलं तुम्हाला रिमूव्ह द एम आणि टेक अ स्क्वेअर रूट घेतला तर म्हणजे आर म्हणजे आर बाय रूट 2 मध्ये काय डाऊट आहे आर बाय रूट 2. आणि आपल्याला काय लागतंय के वाय ना. आपल्याला काय लागतो के वाय आर इकडं डिवाइड म्हणजे काय बोलणार आहे 1 बाय रूट 2. अजून काय लागतं आपल्याला के स्क्वेअर आर स्क्वेअर. किती आला नाही कळालं. काय झालं डिस्क साठी सिमिलरली काढलं के फॉर ऑलो स्क्वेअर. ऑलो स्क्वेअरला शेल म्हणतात. लक्षात ठेवा ऑलो स्क्वेअरला काय म्हणतात शेल म्हणतात. काय असं 2/3 एम आर. काय सांगितलं तुम्हाला एम काढून टाका रूट मध्ये टाका म्हणजे किती आलं तुमचं रूट 2/3 आर. मला काय काढायचंय के बाय आर जर काढलं तर काय होईल तुमचं रूट 2/3 होतं. तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय होते. ऍक्च्युअल मध्ये तुमचं एवढं प्रॅक्टिस झालं म्हणजे डायरेक्ट दिसलं पाहिजे 2/3 आहे ना 2/3 देणार आहे. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय होणार आहे जो दिलेला जो मोमेंट ऑफ इनर्शिया मधला आहे त्याचं पार्ट आहे ना. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय देते तुम्हाला जो याच्यामध्ये आहे आर स्क्वेअर हा किती आलं मल्टिप्लायर एकच ना म्हणून किती आलं तुमचं के स्क्वेअर बाय 1. इथं मल्टिप्लायर कोण आहे 1/2 आहे ना. एम आर स्क्वेअर मल्टिप्लायर मध्ये कोण आहे 2. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय आलं 1/2. याच्यामध्ये मल्टिप्लायर कोण आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय आलं. आता मी जर डायरेक्टली बोललो असतो तरी लिहिता आला असता. आता झालं की सॉलिड स्क्वेअर काय तुमचा 2/5 एम आर स्क्वेअर 2/5 एम आर स्क्वेअर. काय सांगितलं तुम्हाला एम काढून टाका टाका रूट
म्हणजे किती √2/5r. पण तुम्ही काढले k बाय r इज रूट काय √2/5. मी म्हटलं k²/r². काय काढायची गरज उद्या उठून जेव्हा लागेल तेव्हा मला सांगताल का तुम्हाला k²/r² डायरेक्ट वाटवायचं काय जो मल्टिप्लायर तोच येणार तुमचा k²/r². मी म्हणतो k फॉर अ रॉड साठी करायचं काय असतो ml²/12 असतो. काय सांगितलंय रिमूव्ह द m आणि रूट म्हणजे काय l बाय म्हणजे किती होणार आहे 2√3. मी जर म्हटलं असं वन ऑफ इट्स एंड k फॉर अ रॉड आणि रॉडचं कोणासाठी वन ऑफ इट्स एंड. आता कोणाचं पण काढता येईल तर कोणाचं पण k काढता सोपं असतं. हे काय असतं ml²/3. काय करायचं m काढायचंय m टाकून काय करायचंय रूट टाकायचंय. रूट टाकलं तर काय झालं l/3. मग तुम्हाला महत्त्वाचा क्वेश्चन असेल तुम्हाला मी रिंग दाखवलेले रिंगचं सेंटर हे सगळं काही जे काय लिहितो आपण डायरेक्ट काय असतो सेंटर ऑफ मास म्हणून लिहिलेला असतो. मग तुम्हाला मी त्याचं डायमीटर काढायला दाखवले त्याचं टँजंट पॅरलल दाखवलेलं आहे परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे. त्या सगळ्यांचं काय काढायचं आहे k. कळलं त्याचं काय करायचं आपल्याला k काढता येईल ना. काय नाही फक्त m काढायचं आणि रूट टाकायचं. क्लिअर आहे समजलंय.